एस पीची बदली करण्यात आलेली आहे आणि हा संपूर्ण जो तपास आहे आता CID मार्फत करण्यात आलेला आहे. कसं पाहता आपण? ही ही एक संभ्रमावस्थाच आहे. खरं म्हणजे आरोपी पकडण्यामध्ये एस-पीची खूप मोठी भूमिका असायला पाहिजे होती. बदली केलेली आहे पहिल्या एस-पीची, दुसऱ्या एस-पीनं आम्हाला असं वाटलं होतं, की 2च दिवसात आरोपी पकडले जातात की काय. परंतु अशा प्रकारची भूमिकेमुळं आज आम्हाला आमच्या गावकऱ्यांना संशय निर्माण होत आहे, की यांचं नेमकं चाललंय तरी काय? यांना पकडायचे आहेत की नाही पकडायचे आहेत आरोपी? किंवा त्यांना आश्रय कुणीतरी दिलाय का? काय झालंय का? अशी एक संशयाची सुई आमच्या गावकऱ्याच्या मनात या निर्माण ठिकाणी झाली. स्वतः मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं आहे की त्याच्या भाषणामध्ये की जे आरोपी असतील त्यांची मालमत्ता जप्त करा. कसं पाहता यांच्याकडून? साहेब, याच्या अगोदरच हा मुद्दा झाला आहे. त्यांच्या मालमत्तेला जप्त करून आमचं समाधान होऊ शकत नाही. या खुनामध्ये न्याय मिळू शकत नाही. त्यांची मालमत्ता जप्त करू नका, या 3 आरोपीला अरेस्ट करून दाखवा. हीच आमची प्रमुख मागणी आणि त्यांचं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा. आज मला कळालेलं आहे की तिन्ही केस, खंडणीची केस, ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि हत्येची केस ही CIDकडे वर्ग केलेली आहे. आम्ही पण CIDच्या तपासामध्ये आणि आमच्यामध्ये समन्वय नाही ना. काय करतायत, कुणाला बोलायचं, DSPकडे SP ला विचारलं तर CID बरोबर आमचा समन्वय आहे का? काय समन्वय नाही. आम्हाला प्रत्येक गोष्टीचं उत्तर देते का CID? नाही देत. मग आम्ही समाधान कशामध्ये मानायचं? आम्ही हेच सांगायला आलो. काय केलं पाहिजे मग? याच्यामध्ये त्यांनी आमच्या संग कम्युनिकेशन तपास कोणत्या पोझिशनला आहे हे पहिल्यांदा आम्हाला गावकऱ्यांना सांगायला पाहिजे. तर ह्या केसचं आंदोलन ठरवून आम्ही 2 दिवसामध्ये तुम्हाला आणखी वेळ देतो. 24 तासाचे मी सांगतो तुम्हाला. आम्ही गृह खात्याला, पोलीस खात्याला आम्ही 11 लाख नाही 22 लाख रुपये देतो. आम्हाला गरज नाही त्या 11 लाखाची. 24 तासाच्या आतमध्ये आरोपी अटक केले पाहिजे, एवढीच नम्र विनंती. कॅमेरा पर्सन विनोद सह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, केज, बीड.